तुमसर तालुक्यातील चिखली माईन्स येथील नील मनोज चौधरी वय वर्ष 4 या चिमुकल्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता। 90 तासाच्या शोध मोहिमेनंतर गोबरवाही पोलीस, वन विभाग आणि ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नामुळे बालक सुखरूप जंगलात सापडलाय। या घटनेने चिखला ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर उमटली असून प्रशासनाच्या कौतुकास्पद कारवाईचं सर्वत्र कौतुक होते आहे। नील मनोज चौधरी आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झालाय। या धक्कादायक घटनेने कुटुंबीय आणि ग्रामस्थ हतबल झाले। घरच्यांनी तात्काळ नीलचा शोध सुरू केला, मात्र काहीच मार्ग काढता न आल्याने गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। तक्रार दाखल होताच गोबरवाही पोलिसांनी युद्ध पातळीवर कारवाई सुरू केली। ड्रोनच्या मदतीने जंगल परिसराचा शोध घेतला गेला। तसेच स्थानिक नागरिक आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध मोहिमेत मोलाची मदत केली। ग्रामस्थ, पोलीस आणि वन विभागाच्या सुसंवादाने संपूर्ण परिसर पिंजून काढून गेलाय। या शोध मोहिमेमध्ये भंडाऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलीस स्टेशनचे एपीआय विनोद गिरी, एपीआय घोडेस्वार, पीएसआय गीते, बीड जमादार लंकेश रांगोरते, पोलीस हवालदार सुरेश गिरपाणे, गौरीशंकर कडव, गणेश बांदे, नेपाल गबडे, नितीन राठोड, निशान माटे, मुकेश गायधडे यांचा मोलाचा सहभाग होता। तसेच एलसीबी पथकाचे एपीआय केशव पुजरवाड, पोलीस हवालदार राजू पंचभूते, संदीप मते, राजू दानवडे यांनीही शोध मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली। याशिवाय चिखला गावचे ग्रामस्थ आरिफ शेख, अझहर पाशा, रवी कोकडे तसेच सरपंच करुणा कोकाटे यांनीही मोहिमेला सक्रिय पाठिंबा दिलाय। शोध मोहिमेच्या 90व्या तासाला नील जंगलात एका सुरक्षित स्थानी सापडलाय। आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या दीर्घ कालावधीनंतरही नीलवर कोणतीही शारीरिक इजा किंवा अशक्तपणाचे लक्षण दिसले नाही। यामुळे अनेकांच्या मनात संशय निर्माण झालाय की नीलचं अपहरण करून त्याला मुद्दाम जंगलात सोडण्यात आलं असावं। ग्रामस्थांच्या मते इतक्या लहान वयाचा मुलगा एवढ्या खोल जंगलात एकट्याने जाऊ शकत नाही। ही घटना अपहरणाशी संबंधित आहे का असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहे। पोलिसांनी या संशयावर अधिक तपास सुरू केलाय। गोबरवाही पोलीस, वन विभाग आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या समन्वयामुळे हे कठीण मिशन यशस्वी झाले। या घटनेने प्रशासनाला आणि जनतेला सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। लहान मुलाच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा भंडाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी संदीप पडारे। तंगल 90 तासानंतर मुलाचा शोध लागलेला आहे। कसं लागलाय, काय परिस्थिती होती? 1 तारीखला सुमारास 4 वाजताच्या सुमारास इथे चिखला गावामध्ये एक 4 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता। त्यावर गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत ताबडतोड FIR घेतले। 363 जुना BNS IPC सेक्शनमध्ये गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकल पोलीस स्टेशननी आधी सर्च केला, रात्रीपर्यंत सर्च केला, परंतु मुलगा मिळाला नाही। नंतर आम्ही LCBची टीम पाठवले आणि DFO साहेबांनी सुद्धा त्यांची टीम पाठवली, तरीसुद्धा तो मिळाला नाही। पुढच्या दिवशी आमचे ॲडिशनल SP, DYSP आणि पूर्ण जिल्ह्याची टीम इथे आली, RCP आली। सतत 3 दिवस याचा शोध घेतला, ड्रोनचा वापरसुद्धा केला, तरीही मुलगा मिळाला नव्हता। आज सुमारास 2 वाजताच्या सुमारास जे मुलगा होता ते इथे जे चिखला माईनची पहाडी आहे त्या पहाडीवर मिळाला। त्यांना आता PSCमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। ते कसे तिथपर्यंत पोहोचला, काय आहे याचे मागे ते आम्ही तपास करत आहोत। थँक्यू सर। मुलगा सुखरूप आहे आजपर्यंत 90 तासानंतर, त्याच्यामध्ये काही अशक्तपणा वाटत नाही, तर काय अपहरण होऊ शकतो काय त्याचे? नाही, तो मुलगा कसा आहे ते डॉक्टरांनी आतापर्यंत मला सांगितलं नाही। ते आता आपल्याशी बोलल्यानंतर आम्ही PSCमध्ये जाऊ आणि पाहणी करू। तोपर्यंत आम्ही आमची जे क्राईम ब्रांचची जी टीम आहे ते याच्यावर काम करतो। सर, हिंदीमध्ये ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।